ज्यांना पोलिसांनी अक्षरशः उचलून बॅरिकेडवर फेकून दिलंय ते आहे आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी आमदार अखिलेश त्रिपाठी। विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी ते रस्त्यावर उतरले होते, पण आंदोलनादरम्यान घडलेली ही घटना आता संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली आहे। दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून आंदोलन तीव्र झालं असून आज आंदोलकांनी थेट संसद भवनावर मोर्चा काढला। पोलिसांनी मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केला आणि काही वेळातच आंदोलक आणि पोलीस आमनेसामने आले। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांनी अश्रुधुराचा मारा आणि लाठीचार्जही केल्याचं पाहायला मिळालं। याच गोंधळात आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी आमदार अखिलेश त्रिपाठी आंदोलनात सहभागी झाले होते, मात्र त्यावेळी पोलिसांनी त्यांना अक्षरशः उचलून बॅरिकेडवर फेकल्याचा व्हिडिओ समोर आलाय। हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटतायत। आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला। दिल्ली पोलिसांनी 3 वेळा आमदार राहिलेल्या व्यक्तीशी जनावरासारखी वागणूक दिली अशी टीका त्यांनी पोस्टमध्ये केली आहे। अखिलेश त्रिपाठी हे 2013 ते 2025 या काळात दिल्लीतील मॉडेल टाउन विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेत। ते आम आदमी पक्षाच्या पूर्वांचल विभागाचे प्रदेशाध्यक्ष देखील आहेत। उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर हे त्यांचं मूळ गाव असून त्यांनी राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठातून इतिहास विषयात MA शिक्षण पूर्ण केलंय। त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला। आता पोलिसांच्या या कारवाईचा व्हिडिओ देशभरात चर्चेचा विषय ठरलाय। या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा।